तुम्ही 100 बेडेड हॉस्पिटल लिंक टू जीएमसी हे बेगीतल्या बेगीन सुरू जावचे आणि तातूंत निर्माण जावपी ज्यो नोकऱ्यो आसात ह्यो आमच्या स्थानिक भूमिपुत्रांक पेडणेचे युवकांक मेळच्यो ह्या दोन मागण्या खातीर आज उत्स्फूर्तपणे ह्या जाग्यार जमिल्ले सगळे म्हणजे पेडणे तुमकां शाबासकी दिवची पहिल्या सुवातेर तुमकां सगळ्यांक शाबासकी कारण आज ह्या आयतारच्या दिसा तुमच्या मुखार आणि पेडण्या खातीर दोन पर्याय आसलेले एक पर्याय आसलो सुसज्ज अशा गाडयांनी वचून पूर्ण आयुष आरामान आयचो दीस घालोवचो चिकनाचेर आणि मटनाचेर ताव मारचो प्रस्थापित कोणी सिनेमा येतले ताचे बरोबर फोटो मारचे आणि मनोरंजन करून घेवचे आणि हो पर्याय सोडून आज दुसरो पर्याय तुम्ही स्वीकारलो की तुम्ही आज या हॉस्पिटल ह्या जाग्यार एका वर्षान परत एकदा जमल्यात एकमेव मागणी खातीर की हे हॉस्पिटल सुसज्ज हॉस्पिटल 100 बेडेड हॉस्पिटल जीएमसी लिंक हॉस्पिटल ताबडतोब बेगीतल्या बेगीन सुरू करपा खातीर सरकारान काळजी घेवची आणि सगळ्यात महत्वाचे हे हॉस्पिटल जाय उपरांत तातून ज्यो नोकऱ्यो जातल्यो जवळजवळ आमची अपेक्षा 70-80 नोकऱ्यो तरी जातल्यो ह्यो सगळ्यो नोकऱ्यो आमच्या पेडणेकारा भुरग्यांक मेळूंक जाय ताचे शिवाय आमी उगी रावचे ना दोन मोठे प्रकल्प ह्या पेडणे तालुक्यात आयले एक मोपा एअरपोर्ट हजारो संख्येन लोकांक जे एम्प्लॉयमेंट दिवपा सारको एक प्रकल्प ज्याच्या खातीर आमच्या भावांनी पेडणेच्या भावांनी फुक्या सवाय कवडी मोलान जमीन दान केली सरकाराक आणि त्या जमनीचे मोल खंय तरी 20 रुपया 30 रुपया अपेक्षा एकूच आशिल्ली की येदो प्रकल्प येतकूच आमच्या भुरग्यांचो नोकरेचो प्रश्न सॉल्व जातलो जालो काय मोपा एअरपोर्टात जालो काय बिलकुल जालो ना ताचे उपरांत आयले आयुष हॉस्पिटल येदे भव्य अशी इमारत जाली जमनी कोणाच्यो गेल्यो पेडणेकाराच्यो गेल्यो आमच्या भावांचे गेल्यो जमीन ज्यो शेतकार आशिल्ले सर्वसामान्य नागरिक आशिल्ल्यो हेंच्यांनी दान केले एक मोठी स्वप्न घेऊन आमच्या भुरग्यांची उदरगत जातली आज ते झाले ना आज हो तिसरो प्रकल्प तेजो व्हडलो नासत पण हो तिसरो प्रकल्प हांगा जे येता 2012 जेची पायाभरणी जाल्ली आज आमी आसा 2025 जवळजवळ 13 वर्षां म्हाका सांगात खंयच्या प्रकल्पाक 13 वर्सां लागता सुरू जावपाक येदो व्हडलो प्रकल्प आसा हो सो ही सरळ सरळ धूळफेक आमच्या दोळ्यांत पाणी पुसपाची कामां चालू आसात आज ही संघटना गेल्या वर्षा जुलै महिन्यात 28 तारखेक स्थापन झाली जेन्ना हो प्रश्न धसास लागना तेन्ना पेडणेचे सुबत्त नागरिक प्रस्थापित नागरिक जांकां एक तळमळ आसा कळकळ आसा अशे लोक फुडें सरले आणि तांच्यांनी निस्वार्थीपणे ही संघटना स्थापन केली कांयच स्वताचो फायदो नाशिल्लो ही राजकीय चळवळ न्ही आज राजकीय चळवळ जाल्यार असंख्य लोक जमतात कारण त्याची फळां काहीतरी खावपाक मेळटात म्हणून पण निस्वार्थीपणान तुम्ही आम्ही सगळेजण जमून ही संघटना स्थापन केली 28 जुलै 2024 आज 1 वर्ष झाले आता जुले बाबान सांगला निलेशान सांगला हांव रिपीट करिना सगळे तरेचे प्रयत्न झाले लोकांपर्यंत आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पेडणे तालुक्यातल्या लोकांपर्यंत पावपाचो आम्ही प्रयत्न केलो मागीर ती बॅनर्स आसतले पॅम्फलेट्स आसतली पंचायतीची भेटी आसतल्यो सगळे आमदार मंत्री सगळ्यांच्यो भेटी जाल्यो मुख्यमंत्र्यान आमकां 6 ऑगस्टाक गेल्या वर्सा आश्वासन दिले की आपण नोव्हेंबरात हे हॉस्पिटल रेडी जाता नोव्हेंबर महिन्यात 24 आणि डिसेंबर 24 पर्यंत हे हॉस्पिटल ऑपरेशनल जातले चालू जातले आणि पूर्ण सोयीनिशी चालू जातले ताचे उपरांत हेवटेन उडी तेवटेन उडी चालूच मागीर आमी शिफ्टिंग करूया मागीर ती पीपीपीक दिवया पीपीपी म्हणजे कळ्ळें तुमकां प्रायव्हेटाक दिवया म्हणजे मलाही खावपाक मेळ्ळी सो अशा पर्यंत हे कबड्डीचो खेळ चालू आशिल्लो हेवटेन तेवटेन आमी सोडले ना आमी सगळ्याच्या दारार वचून भेटी घेतल्यो शेवटी जे आमकां डिसेंबरात सुरू करता म्हणजे आश्वासन दिल्लें ते जेन्ना पूर्ण जालें ना आमी म्हटलें आनी 2 महिने रावुया 3 महिने रावुया
एकदा सांगता आम्ही पण केन्ना मातसो टाइम लागता, हे जावना, तो कॉन्ट्रॅक्ट फेल जालो, हे जालो, निमित्त चालू आशिल्ले, प्रेसांतल्यान येताले. पण जेन्ना 6 महिने जावन गेले, जुलैचो म्हयनो उजवडलो, तेन्ना म्हटलें आता कितें तरी करूया. आम्ही अजून पर्यंत ह्या चळवळीक कसलोच राजकीय कलर हाडून दिलो ना, कसलोच राजकीय रंग दिलो ना. एका खंयच्या कार्यकर्त्याचे किंवा एका पुढाऱ्याचे किंवा एका पक्षाचे हे व्यासपीठ असले, हे व्यासपीठ आशिल्ले हे सर्वसामान्य जनतेचे, तुमचे आमचे सगळ्यांचे. जांकां जाय आशिल्ले हे हॉस्पिटल सुरू जाल्ले. आज नाईलाजान थोडोसो राजकारणाचो इन्स्पेक्शन करून गेलो. केन्ना जेन्ना आम्ही तुमकां उलो मारलो की आम्ही मिटींग घेवया म्हणून, आयचे दीस थरलो, गेले 8-10 दीस ही आमची चळवळ चालू आशिल्ली की ही मिटींग यशस्वी जावची म्हणून. तेन्ना आमदार धडपड करता, मुख्यमंत्री कडेन वयता, हेल्थ मिनिस्टर कडेन वयता, मिटींगे घेता, फोटो घालता, जर्नलिस्टांक घेऊन इन्स्पेक्शन करता की हे पण असे केले, पत्र गेलेले आपण पत्र घातले. अरे सभा घ्या, 3.5 वर्ष तू आसा, 3.5 वर्ष, 3.5 वर्षात कितें केलें सांग. 3.5 वर्षांनी सुरू जाऊ शकत असले, उत्तर दिवचे तुम्ही. 3.5 वर्ष पुरो आशिल्ली न्ही. 3.5 वर्ष कितें केले. आता जी धावपळ करता, निमणे 10 दिसांक फोटो मारता. आज ज्येष्ठ नागरिकांक सगळ्यात मोठी गरज आसा जाल्यार ती हॉस्पिटलाची, आणि हॉस्पिटलाची गरज न भागयता हो आमचो आमदार पायत्यांनी इन्वॉल्व करता लोकांक. फाटीं युवा महोत्सव घेतलो, कितें जालें आनी रातचे भुरगे खंय एक्सिडेंट जावन पडले आनी बाटले घेवन हातीन फिरताले, हे सगळ्यांक जगजाहीर जाल्ले आसा. आज हे ज्येष्ठ नागरिकांक ताणें जेवण दवरलां. तुमकां आमकां जेवण जाय का हॉस्पिटल जाय? आमकां ज्येष्ठ नागरिकांक जाय हॉस्पिटल, आनी सगळ्यांकूच जाय हॉस्पिटल. सो आमची 2च मागण्यो. पहिली मागणी सुसज्ज अशें, शिफ्टिंग मिफ्टिंग ना, पीपीपी ना, कशेंच आमी आयकून घेवचे ना. आमी खंबीर आसात. आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री हांकां आमी हांगासून शिटकावणी दिता की आमी पेडणेकार तुम्ही समजता तसे थंड नाही, आम्ही थंड आसात, पण वेळ प्रसंगी कठोर जावपाची आमची सवय आसा. आम्ही ओगी रावचे ना, सोसून घेवचे ना. हे सुसज्ज अशें हॉस्पिटल जाले शिवाय, ऑपरेशन जाले शिवाय आम्ही ओगी रावचे ना. आणि जातून निर्माण जावपी सगळे जॉब्स आमच्या भुरग्यांक मेळा सर, आम्ही थंड बसचे ना. आणि ह्याच्या खातीर हा म्हजो कळकळीचो उलो, आम्ही सगळेजण ह्या चळवळीत सक्रिय रावया. ह्या चळवळीक आता 1 वर्ष कंप्लीट जाता. परतून एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करता की तुम्ही अजूनही त्या चळवळीत ह्या कामात राहिल्या. एक मांद्रेकार आणि एक पेशंट, कारण ह्या हॉस्पिटलांनी हांवें दीस काढले आणि एका पेशंटाक कसली गरज असता ही म्हाका खबर आहा. तर हांवें हे देगेच्यान पळयलां. जेन्ना राजकर्ते राजधर्म विसरतात तेन्ना राज्यांतल्या लोकांक अशा रस्त्यार येवचें पडटा. अशें म्हणटात की अर्धशिक्षीत धोतर आसतकच पार्टीची वाट लागता. तशेंच आमी जाका निवडून दिला तेची परिस्थिती कितें आहा ती तुमकां खबर आहा. आय फील पिटी ऑन हिम. म्हाका ताची काकूळट दिसता की एका जबाबदार मनशान आपले प्रायोरिटी ठरवप आसता. हांव एक बाबा पब्लिकांक निवडून दिल्लो मनीस, हांवें कितें करप. जेन्ना तुजें पर्सनल लायफ आसता तेन्ना तूं कितें करता तुका विचारनात, पण जेन्ना तूं निवडून येता तेन्ना तूं सामाजीक बांदिलकी सांबाळपाक जाय. आज आमदार म्हणून तुजी प्रायोरिटी कितें आहा? एस्पां, कार्नवालां, शिगमो, म्हणजे हे तूं येवचला कितें? अरे जे गरजो, सामान्य गरजो मनशाक जाय त्या खातीर आमकां आमदार जाय पडटा. जाल्यार काय गरज आसता आमकां? सरकाराची आमकां गरजच नासता. जेन्ना बेसीक गजाली मनशाचे जेन्ना आमकां खंय तरी गरज आसता तेन्नाच आमी सरपंच, पंच, आमदार आणि सरकारा कडेन वता. आज हांचे सांगल्या प्रमाणे 13 सालांत तसो ह्या हॉस्पिटलाची पायाभरणी जाली आणि वायट दिसता की आणि ह्या 10 वर्सांनी ह्या बिल्डिंगेची परत एकदा पायाभरणी आमकां करची पडटली. कारण जेन्ना ह्या वास्तूत कोण ते रावतात तेन्ना ताची निगा राखली वयता, नाजाल्यार काय जायना. तर माझी विनंती आहा की ही चूक आम्ही परत करूया नाका. त्या जाग्यार त्या जबाबदार मनशाक आमी भोगोवपाक जाय अशें म्हाका दिसता.
हांव हांगा उलयतना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो सिनियर मेंबर किंवा कमिटी मेंबर म्हणून उलयना. राघोबा गावडे एक माजी सरपंच, सामान्य कार्यकर्तो, ज्याका ह्या सामान्य जनतेची न ओळखलेले ताका खबर आहा की ह्या सामान्य जनतेक कितें जाय. परत एकदा विनंती आहा की आम्ही हे जे आंदोलन करता हे आंदोलन फक्त हे मिटिंगे खातीर आणि लोकांक जमोवपा खातीर नाका. कारण हांगा जे समविचारीचे लोक जमलेले आहात हो विचार आणि 5000 लोकांकडे वतलो. कारण हे लोक चिकन आणि मटन मेळटात म्हणून येवना. तर ह्या आंदोलनाची रूपरेषा परत एकदा तुमकां बरे भशेन आखूची पडटली. कित्याक सांग, तुम्ही म्हणजे हांव येता आयला जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाक खंय तरी ग्रहीत धरले वयता. तशें म्हणटात की पीपल्स आर टेकन फॉर ग्रांटेड अशें जाल्लें. कारण पेडणेकार ते मांद्रेकार ते कितें करले. येदो व्हडलो मोपा एअरपोर्ट जालो. मोपा एअरपोर्टा खातीर पेडणेच्या जनतेक कितें सोंसलें तांकां खबर आहा. सर ह्या राजकारत्यांक जर खंय तरी वळ मारतलो जाल्यार कितें तरी आमी जबरदस्त प्लॅनिंग करूंक जाय. तुम्ही लोक हांगा आयल्यात, म्हाका हांगा संद दिल्यात, म्हणजे सगळ्यांचे आभार मानता. धन्यवाद. ऐकून घ्या. मागे तुम्ही जायचं बघूया काय. हे सरकार असे असा की 2-3 फावटी उद्घाटन करता. त्याच्याकडे उलोया. तुम्ही आता संभाषण करून लागल्यात म्हाका उमेद जाली. एक उदाहरण देता. 2010 ते 2015 सालात हांव नगराध्यक्ष आशिल्लो आणि त्या टायमार अंडरग्राउंड जी ऍक्टिव्हिटी चालू आशिल्ली ती बाब दीपकाक काही खबर नाशिल्ली. दीपक हो युवा भाजपचो नेतो आशिल्लो तेन्ना. पण मनोहर भाई हो म्हाजो लागचो नातेवाईक नायलेकार. आणि इलेक्शनाच्या आधी 2012च्या इलेक्शनाच्या आधी जे डिस्कशन चलताले त्या उपरांत आम्ही सांगितले की आमकां 200 कोटी रुपये जाय मिनिमम. तातूंत हे आयले बस स्टँड आशिल्लो, स्टेडियम आशिल्लो, कॉलेज आशिल्ले, हॉस्पिटल आशिल्ले. आता बस स्टँडाचीच गजाल 3 फावटी उद्घाटन जालां. आता ह्याचे ह्या वास्तूक कितके फावटी उद्घाटन जाय म्हाका कितके फावटी आश्वासनां येतील म्हाका ना. तुमचो तुळ्याचो भाव जो नावेसून निवडान येला आणि कदंबान आसा त्याच्या कडेन तरी मागणी करा की साखऱ्यासून तुया, बेळग्यासून तुया बस सेवा तरी निर्मिती जावची. असा नाका बेश्टेच ह्या करूया नाका. दिस इज व्हेरी सिरियस. ती जर बस सेवा जायत फाल्यां जातलो सो तिथपर्यंत काय जावचं. कारण गेल्या इलेक्शनात जी काय देवण घेवण झाले आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातीन अफाट पैसे हातीन पडले 12च्या इलेक्शन, तरी असताना सोपे पडलो. हे पैसे खर्चून येले काय येले न विचार करता पैसे पेडणेकरांनी सुहा केले. आज परिणाम काय झाला. नोकऱ्या ना, आयुष हॉस्पिटलात नोकऱ्या ना, हयसर नोकऱ्या मिळतील आशा ना. कोणाक नोकऱ्यो गावतात. पलतडी 2 भाव असत, 1 बापूय असत. ज्या माणसान 13 कोटी रुपये 22च्या इलेक्शनात पेडण्या वाटला. स्पष्ट सांगते कारण म्हाका एक खबर आसा. ज्या प्रत्येक बुथाक आम्ही 15,000 किंवा 20,000 रुपये वाचून
5-5, 6-6 लाख रुपये गुताफाट्यात गेले. लक्षात घे, वो गौप्यस्फोट मुद्दाम करतोय कारण सरकाराक खबर असं एक जरा रिक्वेस्ट हॉस्पिटला विषयी बोलूया. पण ही वास्तू जर रनिंग करपाक जाय जाल्यार वर्साक 10 ते 12 कोटी रुपये जाय. प्रोविजनिंग झालेला असं काय बजेटात ना. मग खर्चात तुम्ही आश्वासनं दितात, असेंब्लीन सुद्धा तुम्ही जरी आश्वासनं दिली आणि बजेटली जर त्याचे ॲलोकेशन जावंक ना, कांयच उपयोग ना. बऱ्यातल्या एक बरी डेलिगेशन घेऊन वचाया. how it works out. I do not know. तीन मुख्य खामे ह्या हॉस्पिटलचे फाउंडेशन घालपाक असले आणि ते म्हणजे स्वर्गीय त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सभापती त्यावेळेचे सभापती राजेंद्र आर्लेकर आणि आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर अशा तीन मुख्य पिलार म्हणायचं त्या सरकारचे पिलार कसे त्या पिलारांनी हे हॉस्पिटल उभे केले. पण ते पुढे वचूंक ना. हेतून जे फॅसिलिटीज असतात ते जवळजवळ मिनी जीएमसी अशी म्हणतात की तुम्ही स्वतः नसलो खरें तुमचे अभिनंदन करता कारण की तुम्ही स्वतः हेचं महत्व जाणून आज तुम्ही हांगासर उपस्थित आसा. तुमकां खबर आसतली की आता आमकां तुजे लोक बाबान सगळे सांगलेले आसात. पूण तुमकां खबर आसतली की आमची कडची CSC आसा म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि हांगासर कसली आमकां सुविधा मेळटा ही सगळ्यांक आमकां खबर आसा. मातशें कितें जालें जाल्यार आमकां ते आजिवन आनी बाबोलीन मेळटा. पूण असले CSC जे हॉस्पिटल आमच्या हांगासर तुयेन आसात असले CSC आख्ख्या गोंयान 6 ते 7 आसात. सरकारान एक तरी आश्वासन देऊ शकना. मागणी करून कांयच हरकत ना. कारण मागणी कितपत जातली देव जाता. कित्याक देव जाणा हे कारण आसा. आज मुद्दाम हायसर उपस्थित रावपाचं कारण 2-3 आसा. 12 सालांत ज्या वक्तार पर्रीकराचं सरकार आयला 13 सालांत मी असल्या हायसर ज्या वक्तार हायसर फाउंडेशन स्टोन घातलो नगराध्यक्षाच्या बोलतरी तुम्ही जर पळयशात माझं नाव आहे असं दिपूचाय नाव असं. अशा परिस्थितीत खंय माशी शिकलाय. हेल्थ मिनिस्टर ज्या वक्तार मुख्यमंत्री झालो तो विसरलो की पेडण्याचो मुख्यमंत्री असा. तो गोंयाचो मुख्यमंत्री झालो म्हणून 2 फावटी पडला. आज परत तोंड उगडटा कारण 2-1.5 वर्षांत इलेक्शन आसा. मी हायसर इलेक्शनाक नादान हायसर येवंक ना. पेडणे राखीव मतदारसंघ आसा. म्हाका थंयसर उबें रावून जमना. म्हणून स्पश्ट बोलात म्हाका कांयच प्रॉब्लेम ना. अशा परिस्थितीत आयज बाबू तोंड उगडटा. 3 वर्सां जाली खंय नासलोय तूं. 5 वर्सां त्याच्या आधी टायमार स्टेडियम तू कोविडाक दितोय. हयसर तूं केल्लो जाल्यार काय बिगडलेलो सांग म्हाका. कार्यान्वीत तरी जाताना असले ही वास्तू स्मशान म्हणून जे काय म्हणजे आमचो विश्वजीत राणे सर हेल्थ मिनिस्टर हेनी आमकां ऑन द फ्लोर तेजो आन्सर दिवपाचो की बाबा ते केन्ना चालू जातले ते. आणि दुसरे म्हणजे सगळ्यांत म्हत्वाचो म्हणजे रोजगाराच्या बाबतीत तुमची कितें प्रक्रिया तुम्ही कितें चालू दवरल्यात. पेडणेकारांक हांगासर कितले रोजगार मेळटलो हेवूय तेंच्यांनी सांगपाचो. नाल्यार आयज तुमकां आनी आमकां सगळ्यांक खबर आहा की मोपा कितें जाल्लेलें आसा. ह्या IDCन कितें चालू आसा ते खंयच्या पेडणेकारांक आमकां जाय तेन्ना नोकऱ्यो मेळनात. मुख्यमंत्री सांगता की मोपा गेले 80% पेडणेकारांक थंय नोकऱ्यो मेळ्ळ्यो आसात. 80% पेडणेकार सांगता की आमकां नोकऱ्यो मेळोंक ना म्हणून. सो म्हाका दिसता हे सगळी उतरां आमकां हांगासर स्टेटमेंट दिवन न्हू जाल्यार फाल्यांची जी विधानसभा अधिवेशन चालू आसा तेन्ना मुख्यमंत्री आनी हेल्थ डिपार्टमेंटाचे जो मुखिया आसा म्हणजे आमचो विश्वजीत राणे सर हेंच्यांनी आमकां हेजें उत्तर दिवपाचें आनी जाता तितले बेगीन हे चालू करपाचें ही मागणी आमची.
येवपाकूच आमची ही चळवळ आसा. गेल्या वर्साच्यान आमी प्रयत्न केला की एकदा तरी हो विधानसभेत प्रश्न येवचो आणि सरकारान हेचेर ठोस अशें आश्वासन विधानसभेत दिवचें. भायर गॅलरीन जे इंटरव्यूज घेतात तशें नाका, विधानसभेत दिवचो. आणि ही मागणी आमची अशीच फुडें व्हरपाक ही संस्था आमची कार्यरत आसा. हांव मागता आमच्या ह्या कृती समितीचे देवेंद्र प्रभुदेसाय यांना विनंती करता की त्यांनी या कृती समितीचा आणि पुढलो कार्यभार सांगतो म्हणून. आणि त्या दिसा भाशणां जाल्ली जे खूप फाउंडेशन घालपी सगळे आसले तांचेर भाशणां केल्ली आनी ती सगळी भाशणां दुसरे दिसा 9 तारखेर वर्तमानपत्रांनी छापून येयल्ली आसा. त्या भाशणात एक मुद्दम उल्लेख केलो की नव्या हॉस्पिटलात एक पयले फेजीन जे पोरणे कम्युनिटी हॉल आसा, कम्युनिटी हॉस्पिटल आसा, ताचे रिपेअर जातले, रिनोव्हेशन जातले म्हणून. आणि ती सोंपल्या उपरांत नवे ऑगस्टाचे 2013 उल्लेख जाल्लो तो 9 तारखेर सगळ्या वर्तमानपत्रांनी छापून येयल्लो आसा. आता 2013 जाल्या उपरांत हाची सुरुवात जाली कामाची ती 2014. जेन्ना 2013 ते काम सुरू असले त्यावेळेला उपस्थित सगळे वेगवेगळे प्रतिनिधी, आदले प्रतिनिधी, पेडणे तालुक्यातले जागरूक नागरिक, म्हाका एक वर्ष सतत हांव पळयतां की तुवें हॉस्पिटल कृती समिती हो विशय सारको आपल्या काळजाक लावन घेवन कितें ना कितें तरी दिसाच्या दिसा कितें तरी ह्या विशयाचेर तेंचें चालू आसता. खरें म्हणजे हांव ह्या हॉस्पिटलाक विटनस, जशें दोतोरान सांगलें की हेचे पायाभरणी वेळार आमी असले. जन्मय म्हजो ह्या PHCन जाला आनी त्याच्या नंतर गेली 38 वर्सां जेन्ना हांगासर रावपाक गेला त्या वेळाचेर ह्या हॉस्पिटलाचे हांव सगळे कारनामे पळयता. 4 वेळा ह्या हॉस्पिटलाचे पेंटिंग जाला. परत त्या विशयाचेर वचना कारण उलोवणाऱ्या सगळ्या वक्त्यांनी सगळे विषय कव्हर केला. राजकारण हाडू नये पयलीं हांगासर सांगले हांव तो विशय पॉलिटिसायज करिना. पण खरें म्हटल्यार हे हॉस्पिटल जेन्ना येदे व्हडलें बांदलां आनी आमी हेचे उद्घाटनाची वाट पळयता, म्हाका दिसता आमकां विसर पडला की ह्याच प्रांगणात केद्या मोठ्या हेतून एक शामियाना मंडप घातलेलो, तेचे लाखो रुपये खर्च केलो आनी ह्या हॉस्पिटलाचे विधिवत उद्घाटन जाल्लें आसा. आणि विधिवत उद्घाटन जावन आमी कितें पळयलां जाल्यार फक्त भितर 6 बॅडी हे डायलिसीस चलताले आनी त्या डायलिसीस युनिटाक ना पावर असलो ना इलेक्ट्रिसिटी करंट असलो. सडनली तो बंद पडटालो आणि केन्ना हांगासर बोवाळ जाता म्हणून आमी जेन्ना उडकी मारून धांवन हाडून पळयताले तेन्ना मागीर आमी तेंकां म्हणलें की जनरेटरची कितें तरी सोय करया म्हणून. म्हणजे आमी सगळ्याच गोश्टीचेर राजकारण करप काय कितें. ज्या वेळार हेची पायाभरणी केली, ज्या वेळार ही इमारत उभी रावन ही 17 कंप्लीट जावन तेजें उद्घाटन रितसर जावपाक जालें आनी फुल फ्लेज हॉस्पिटल चालू जावपाक जालें, हे टील डेट हे रिकामे जाता. म्हणजे एक तर जशा परत म्हणटा दोतोरान सांगल्या प्रमाणे हेचे एक तर ते बजेटरी प्रोविजन जाल्ले नासतले. बरें जालें जाल्यार कितें आमी हाडून एक्सप्लेनेशन बसयताले, सगळे ज्यो कितें इक्विपमेंट जाय ते बसयताले आनी डॉक्टर जर ना जाल्यार हॉस्पिटल कोणाक लागून. GMC डॉक्टरांची कमतरता आसा, ते प्रोविजन कोण करतलो हांगासर. सगळ्यो गोश्टी विचार करपा सारक्यो. आमी रोजगारा विशयी उलयता. रोजगार ह्या हॉस्पिटलान उपलब्ध जातलो म्हणून आमी लोकांक लायक करप. हे हॉस्पिटल PHC आसा, हेतून जर CHC आसा, हेतून जर पळयलें जाल्यार 30 लोक 70 येतात. बसीत वचून प्रायव्हेट घरांत वचून सोडटात आनी तांकां घेवन वयतात. आणि त्या वेळाचेर हांगासरले राज्यकर्ते आसात किंवा हांगासरले जागरूक नागरीक आसात हे तांकां अडोवपाक लागून कोण केन्ना उबो रावता. तेंचे जेन्ना हांगासरले स्थानीक लोकांच्यो हांगासरले स्थानीक जे स्टाफ हांगासर काम करतात तेंचे जेन्ना समस्या जाता ते बिचारे भायर येवन वाडटात. हे हांगासरले जे 70 येतात काही स्टाफ जे मल्टी टास्काचे स्टाफ आहात ते हांगासरले डीन डॉक्टर सुद्धा आहात, हांगासरले हेल्थ ऑफिसर आहात, तेंचेर सुद्धा हेंचो चेक आसा. ते तांकां धमक्यो दितात आमी 70 येता. ही पर्यंत ही आमची पद्दत जाल्ली आसा. राहुल गावडेन म्हटलें की आमी हांगासरल्या राज्यकर्त्यांक प्रायोरिटी आसपाक जाय. खरें म्हणजे आमकां प्रायोरिटी आसपाक जाय. कोणाक आमी हाडून बसयतले पळय ते आमकां सगळें खबर आसता कोण कसो कितें पळय तो, पण तरी आमी ती चूक करता हाडून बसोवपाची. दर वेळार हांव सांगता की आमी जर बाजारांत वयता बिरेस्तारच्या बाजाराक आनी आमी जर टोमाट घेतले 1 किलो 5 दिसांक येता ती जाल्यार आमी ती उलटून पोवन आमी आमच्या त्या हितून टोपरेन घालता. आनी हांगासर आमकां जावो 5 वर्सांचो जावो एकूच मनीस आमी धाडटलो तो आमी ब्लायंडली धाडटा. आमकां संवय जाल्या की तो नाका म्हणून आमकां हो जाय. आनी हे करत आसतना आमी आमच्या पांयाचेर प्राण मारून घेता आनी मागीर ही आमची परिस्थिती जाता.
त्याच्यामुळे हांव चड वेळ घेना. हांव खरंच कृती हॉस्पिटल सांगले कृती समितीचा हांव कौतुक करता. जशें आमच्या नाईक बाईन म्हटलें की हांगासर तिणें पयला ह्या हॉस्पिटलाचें उद्घाटन जाल्ल्या वेळाचेर आनी तिचें दुख्ख तिणें दोतोर उलयतना तिणें व्यक्त केला की हांगासरली खरी तळमळ आसा. दर वेळार आमी आतां कालूय पयला हांगासर येवन शोभाजी केली. हांव दर वेळार होच शब्द घेता की धाल्याक कशें सगळे उबे रावता आनी फोटो काडटात आनी तो प्रसाद फोटो येयलो काय हो हांव तो 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 करून दिले जाल्यार काय दुसरे ताचो विशय सोंपलो. हांगासर जर कितें केल्लें आसा जाल्यार हे वर्सभर तुवें हॉस्पिटल कृती समिती हो विशय धरलेलो आसा. दर वेळार हांगासर पत्रकार बंधू इवन हांगासर आपली खंत दर वेळाचेर हांव पळयता. ते हांव ना सुद्दां किंवा निलेश बाब हांगासर ना सुद्दां जाल्यार आपूण हाडून तेचेर कितें तरी करया रे म्हणून तेचे दर वेळार तळमळ आसता. चड वेळ घेना. म्हाका दिसता प्रभुसरान जे सांगला की संख्या पण म्हाका दिसता ही संख्या अजूनही कमी आसा. खरें म्हणजे आमी ठरोवपाक जाय. इट हॅज टू बी अ मुवमेंट ऑफ पीपल. आणि जेन्ना आमी हांगासर सगळे एकत्र येतले आणि हॉस्पिटलाक खरेंच एका सीएचसीचो दर्जो न्हू हांव नको ते कित्याक लिंक म्हणटात तो नवीन शब्द हा लिंक म्हणून. अशी खंयच पद्दत ना. दोतोरान सांगला की खंयच पद्दत ना. जीएमसी आसा आमी फक्त आयकलां ते संलग्न करून किंवा लिंक करून जातले म्हणून. पण कागदोपत्री याची खरी आसा काय कितें आनी आसा जाल्यार ती खरी म्हणजे उगड आसपाक जाय आसली. आनी परत एकदा सगळ्यात चड वेळ घेत आसतना हो विशय जो आसा हो तसो सेन्सिटीव विशय आसा. हे सीएचसी जे आसा हांगासर हे स्थलांतर हांगा करतले आनी जशें हांगासर मोटो शामियाना मंडप घालून हांगा जशें फटयल्ले तशेंच परत एकदा फटयले वयतले मागीर 9 तारीख आसूं 10 तारीख आसूं जाल्यार 15 तारीख आसूं. म्हाका दिसना की हे इतल्या बेगीन हॉस्पिटल हे ज्या पद्दतीन आमी सोदतात तशें जातलें म्हणून हेंचो डाव आसा की हे सीएचसी हांगासून स्थलांतर करतले त्योच मेडी हाडून हांगा घालतले आणि ते हॉस्पिटल कार्यरत करतले. हांव मागता सगळ्यांक की हो विशय आमी सगळ्यांनी आपापसांन कितगूच करून हो विशय पेटोवन धरपाक जाय. आणि खऱ्या अर्थान व्हडूय आसात हांगासर येवन आमी तांकां हे हॉस्पिटल जे आमकां जाय तशे जीएमसीक जाल्यार जीएमसीक संलग्न करून तेचे डॉक्टर्स कशे येतले हे सगळे आमकां हेची काळजी घेवन आमकां हो लढो फुडें व्हरपाक जाय. परत एकदा हांव कृती समितीन म्हाका आपोवन हांगा उलोवपाक दिलो वता तेचे आभार व्यक्त करता. हांव उपस्थित आहा. एक्चुअली म्हाका येवपाक मातसो लेट जाल्लो पूण हांवें जेन्ना हांव आनी आमचो मित्र देविदास कुडव एक्चुअली आमी पणजे रावता आनी हांगा जेन्ना एंट्री घेतली म्हाका दिसलेलें एक्चुअली दिसलेलें पेडणेकर जल्म जो आहा तो संघर्शांतल्यान जल्म जाल्लो आहा. संघर्शांत आमकां कांय मेळोंक ना की म्हाजी एक अपेक्षा आसलेली की हे सगळ्यांत बरतले म्हणून. हांगा जेन्ना पयल्यार आमी हे सुद्दां खंय हात ते काय म्हणून आनी आमी भितर सरले. एक्चुअली ह्या मागणे खातीर अख्खो पेडणे तालुको एकठांय जावपाक जाय आसलो. सगळे जावपाक जाय आसले कारण ही जी मागणी आहा ही कोणा नागरीक समितीची ना किंवा हॉस्पिटल आनी खंयच्या राजकारण्याची ना. ही आमची एक्चुअली गरज आहा. आणि आमी इतले सुशेगाद कित्याक जाल्यात हो एक आतां प्रश्न पडटा. कारण आयज आमी पेडणेकर जर आमी काय जर संघर्ष करून जर ना मागोवंक जाल्यार आमचो इतिहास आसा. आमचे राजकारणी सगळे उलोवन गेल्ले सोशल कार्यकर्ते सगळे उलोवन गेलेले आहा. आमकां फुकट कांयच दिवंक जाय सरकारान. मग ते आमचे लोकप्रतिनिधी कोणूय असले संघर्ष करूनच मेळिल्ले आसा. आता हांगा एका वक्त्यान उलयतना आले की आमच्या म्हाका ते अमितान की साखळेची जी नर्सिंग कॉलेज इन्स्टिट्यूट जे कमर्शियल जाता 2 वर्सां भितर आनी आमकां हॉस्पिटल मेळना 10-12 वर्सां. आमचे जे भगिनी आसात आमच्यातल्या खूब सारे लोकांनी जन्म घेतला न्ही तो हांगा जो जावपाचो तो म्हापसा वचून आमी घेतला जन्म. गेली इतकी वर्सां आमचो स्वतंत्र जावन जर एक डेलिव्हरी करून घेवपाक जर आमचे कडेन साधन सुविधा ना तर आमी कसले स्वतंत्र मेळयले आनी कसले आमी आमदारांनी कसले लोकप्रतिनिधी निवडून दिले. आयज एक्चुअली आमचे जे लोकप्रतिनिधी आमच्या जिवाचेर पेन्शनी घेतात न्ही ते हांगा आसपाक जाय आसले. कारण आमच्या जिवाचेर तुमी गेले हांगा न्ही हे सगळे करून तुमी दिवपाक जाय आसले लोकप्रतिनिधी म्हणून. आणि आयज 40-50-60 वर्सां जावन आमकां परत संघर्ष करचो पडटा. आमी खातीर कमी पडल्या अशें दिसता न्ही. हांव जास्त केन्ना उलयता आयच्यान तरी एक सुरवात करुया. कृती समितीनी खूप पयलीं सुरवात केलेली आसा पूण हेच्या फुडें तरी तेंच्यांनी जे आमचे आव्हान केलेले आसा ह्या आव्हानाक आमी सपोर्ट करुया.
जी खरी गरज जी आसा न्ही ती आमची साध्य जायपर्यंत यांच्या बरोबर रावन याची जागृती करूया आणि एका वर्षाच्या भितर हे जे हॉस्पिटल आसा न्ही ते फुल फ्लेश करून घेवपाचे. आयज गरज आहे हेल्थाची. डायलिसीस सारको विषय म्हाका एकदा दर 10 मनशां फाटल्यान एक डायलिसीस करचे पडटा. कितके त्रास जातात. डिलिव्हरी खातीर प्रत्येकाक जर म्हापशां पणजे वयचें पडला. एक्सरे सारको जर काडटलो एक्सरे काडटलो हांगा मशिनां नसतात. नोकरी हो दुसरो विषय आसा जे 70च्यान किंवा आता मोपाचो विषय कोणी काढलो. बशी भरून येता हेतूंतले साखळीच्यान येता बिचोलेच्यान येता. आमचे काडलेले टॅक्सी आसात ते सुद्धा बेकार पडलेले आसात. मोपा विमानतळ आम्ही कितें केलां ते देवे जाय पळय त्या चर्चीला आम्ही डायरेक्टली झगडी घेतल्यात. डायरेक्टली झगडी मारल्याच्या बरोबर आमकां जर संघर्ष करून मेळोवपाचे आसा तर ते करपाक रेडी आसात. हांव आमच्या पेडणेकरांची आयज हांगा येवंक ना न्ही तांकांय विनंती करता की ही आमची एक्चुअली गरज आहा. आयज जर ना जाल्यार फाल्यां ना. आणि संघर्षांतल्यान जर उभे जाल्लेले हॉस्पिटल जर आमी चालू करपाक शकले न्ही ती मोठी अचिव्हमेंट जातली आमच्या खातीर. आयच्या लोकां खातीर आनी फुडल्या भावी पिढये खातीर तिचो मोठो उपयोग जातलो. प्लीज सगळ्यांक रिक्वेस्ट करता कसलोच पॉलिटिकल एजेंडा ना घेता पेडण्याची गरज म्हणून आमी सगळे याकडे येवया. याच्यापेक्षा 10 पटीन लोक जमा जावया. आणि जर ते हॉस्पिटल ना जर झाले 26 जानेवारी पर्यंत ना झाले न्ही जाल्यार आमी म्हाका दिसता हय तो कोण फ्लॅग होस्टिंग करून घेतलो न्ही ताका फ्लॅग होस्टिंग करून दिवप ना. हांव फुडें आसतलो फुडें आसतलो हांव. कारण तुम्ही आमकां सोयीच दिना जाल्यार कितें कसलें स्वातंत्र्य कसलें हे करप गरजेचें आसा. प्लीज लोक सगळे येवपाक जाय. कारण सरकार सगळ्यात नमता खंय तेन्ना जास्त लोक चौकात जमतात न्ही चौकार जमतात. आमच्या लोकप्रतिनिधीक विरोध कोणाक करिनात. प्रत्येक आपापल्या तरेन करा पूण एकदा बेगीन जावन हे गरज आहा बेगीन जावची. हांव 2 मिनटां उलोवपाक. आयज जायते आमचे जे वक्ते हेंच्यांनी जे मेन मुद्दो जो तुवें हॉस्पिटला बद्दल सगळो विशय जाल्लो आसा हांव मुद्दामून एक 2 जे मुद्दे आसात ते एक हायलायट करपाक सोदता. आयज आमी हांगा जमल्यात आनी कित्याक लागून जमल्यात आनी हेचे फुडें आमी कितें करतले. सो त्या नुसार आयचो हो जो पयलो जो मुद्दो आसा की आमचे हांगा जे उपस्थित जे ज्येष्ठ नागरीक आसात खास करून परतून एकदा म्हाका तुमचे कडेन मोठे ताळयो मारून तेंचे अभिनंदन आनी स्वागत करचे. कारण आयच्या दिसाचो आयचो खास करून जो दीस आसा तो ज्येष्ठ नागरिकांचो आणि तेंची एक तळमळ की फुडली जी पिढी आसा आमची ज्या पेडणे तालुक्यांतली तांकां बरें सुसज्ज हॉस्पिटल मेळचें म्हणून आयज त्या पोट तिडकीन हांगा आयिल्ले आसा. बरोबर. सो आयज त्या नुसार दुसरी आमी जेन्ना पळयता की जेन्ना ह्या हॉस्पिटलांत ह्या पेडणे तालुक्यातलो एक नागरीक जेन्ना ट्रिटमेंट घेवपाक येता त्या पद्दतीने हांगा जायती हांगासर ट्रिटमेंट उपलब्ध ना. खंय तरी इमिजिएटली जे डॉक्टर्स आसात तेंचे कडेन जे साधन सुविधा आसनात म्हणून ते बँडेज रेट करतात आनी धाडले खंय धाडले आजिलोन जाला. थंय आजिलोनच्यान अर्दे वाटे किंवा थंयच्यान बांबोळे धाड म्हणटात थंय बांबोळे जाला. थंय अर्द्या वाटेर खंय तरी तो पेशंट ट्रिटमेंट मेळना म्हणून मरण पावता. आयज त्या पोट तिडकीक ते लोकांची काळजी जर ह्या गोंयच्या मुख्यमंत्र्याक आसलेली आयज ते स्वतः JSIDCचे चेअरमॅन आसात आणि ताका जर खरीच जर गरज असली या पेडणेकरांची आणि पुढे ताका गरज आसतली जाल्यार म्हाका दिसता हे हॉस्पिटल तेणी प्रायोरिटी दिवपाक जाय आसली. ते स्वतः एक पालकमंत्री आसात. आमकां 12 वर्सांचो तप काडचो पडलो. 2012च्यान टील डेट आमकां हॉस्पिटल मेळना आणि हो खास करून आमच्या पेडण्याच्या जनतेक हांव सांगूंक सोदता गोंयचो मुख्यमंत्री बरी भाशणां दिता बरी कामां करता आणि हांव देवा कडेन मागता ताका अशीच तेणी बरी कामां करची पण पेडणेकरांची कामां केन्ना करतलो तो. आमचे जे स्थानिक आमदार आसात ते बऱ्यापैकी सामके क्लोज फ्रेंड पण ह्या हॉस्पिटला बद्दल तेंचे कित्याक वक्तव्य ना. हांगा हे पब्लिसिटी स्टंट घेतात ते फोटोग्राफी मारतात. आताच आमचे दीपक बाबा म्हटला त्याच्या धाल्याक उभे राहतात तसे उभे राहून फोटो मारतात दुसऱ्या दिसा पेपरार चल हॉस्पिटल जाता. फाटल्या नोव्हेंबरान 2024 हे आमकां हॉस्पिटल सगळ्या पेडणेकरांक उपलब्ध आसतले. ना ऑक्टोबर ना मागीर तुमी अशें म्हणू नाका नोव्हेंबराक जातले अशें कितें तरी भाशण हांवें पयलें फाटल्या दिसांनी.
सो मागीर तुम्ही मागीर रिपोर्टार मागीर म्हाका विचारता तुम्ही म्हटल्यार ऑक्टोबर तर 1 म्हयनो फुडें नोव्हेंबर 2024 आणि हो जुलय 2025 हांगा म्हाका दिसता हांवें जेन्ना लास्ट इयर जेन्ना सरपंच आसलो मांद्रे तेन्ना हांगा स्वताहून येयल्लो जाल्यार ते नोव्हेंबर म्हयन्याक हांगा सगळी गोरवां आसली. हांगा एक पेशंट नासलो, हांगा डॉक्टर नासलो. हे हांवें खास करून आमचे पत्रकार बंधू आसा प्रेस मिडिया आसा तांकां मुद्दामून आपूण तांकां दाखोवपाक येयल्ले. नोव्हेंबरांचे उद्घाटन केल्ले पळय हॉस्पिटल हे गोरवांक लागून केल्ले. हांगा गोरवां आसले अक्षरशः. हांवें खास करून तुमकां सगळ्या पेडण्याच्या जनतेक दाखोवन दिले आनी गोंयच्या मुख्यमंत्र्याक दाखोवन दिले. आयज पेडण्याची ज्यो जमिनी आसात हे बऱ्या मोठ्या संख्येन जी कुळां आसा जे भाटकार आसा तेंचे एक्विजिशन केल्ले आसा आणि रेव्हेन्यू तेतून हो गव्हर्नमेंट जेन्ना उपलब्ध करता तेन्ना एक ल्हानशी एक जिवाची म्हणजे हेल्थाची निगडीत हे हॉस्पिटल जर एखादं सुरू करपाक जायना जाल्यार म्हाका दिसता गोंयच्या मुख्यमंत्र्यान स्टेप डावन जावचो सोडचे आणि असो एक मनीस पळोवचो जो पेडणेकरांक न्याय दिता कसो. आयज हांगा पेडणे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचो MLA आसा. आमच्या मांद्रे महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष जो अलायन्स आसा पार्टनर आणि खास तेजो मित्र म्हणटा तसो पण तरी आसतना आमच्या पेडणेकरांक तुवें हॉस्पिटल मेळना हे कितें हो विषय जावन आसा. संबंद पेडणेकरांनी हो जाणून घेवपाची गरज आसा. आता हे इलेक्शनात म्हाका दिसता 1.5 वर्स आसा आणि हे स्टंट चालूच आसतले. सो हांव मागता तुमच्या कडेन जास्त वेळ घेना. सगळे एक संघ जावया. ही तुवें हॉस्पिटल नागरिक कृती समिती जी आसा ताका सपोर्ट करया. आमी हांगा खंयच्या पक्षाचे हांगा बॅनर ना. खास करून काल अशे बरे हांगासर भायल्या उबे रावले त्या पद्दतीन तेंच्यान म्हटले हांगासर आता राजकारणी येतले भाशणां ठोकतले विधानसभेक रावतले हे करतले. हांगा खंयच्याच पक्षाचो बॅनर ना. सो ही एक तळमळ जी आसा ते पेडणेकरांक लागून एक हॉस्पिटल जे लोकांचो फुडें आनी जीव वचो न्हू हेचेर मुख्यमंत्र्यान काळजी घेवची आणि जाता तितले बेगीन आमकां जे पेडणेकरांक जाय त्या पद्दतीन हे हॉस्पिटल उपलब्ध करून दिवचे. धन्यवाद. आमच्या अख्ख्या पेडणे तालुक्यात समजा एक बायल जर बाळंत आसा आणि जर तिची डिलिव्हरी जावपाक जाय आणि ती डिलिव्हरी जर सिझेरियन जावची पडली जाल्यार साधी सिझेरियनाची सोय ही अख्ख्या तालुक्यात सरकारी मार्फत आमच्याकडे ना. दुसरी गजाल समजा दाड दुखता आणि जर ती दाड काढपाची आसा जाल्यार ती दाड काढपाची सुद्धा सोय आमच्या अख्ख्या पेडणे तालुक्यात ना. सरकारी हॉस्पिटलांत म्हणटा ती सिझेरियनची सोय खंयच्या तरी प्रायव्हेट हॉस्पिटलांत जावपाक शकता. दाडूय जर प्रायव्हेट हॉस्पिटलांत जावपाक शकता जाल्यार तुमच्या आमच्या लोकांच्या बोल्सांतसून जो करोडांनी रुपया टॅक्स हे सरकार जमा करता जाल्यार त्या सरकाराक ही सोय आमकां दिवपाक कित्याक येना. उदळ खुबश्या जाणांनी सांगले दीपकान आता सांगले की GMC लिंक्ड हॉस्पिटल. आता GMC लिंक्ड हॉस्पिटल ही संकल्पना कोणीतरी उलोवन भाशणान दिला. आमकां पेडणेकरांक इतिहासापासून टोपयो घालून पिशे करपाची संवय जाल्लेली आसा आणि आमकां स्वताक पिशे जावपाची संवय जाल्लेली आसा. पिशे जातात तेन्ना लोक पिशे करतात हे पयलीं लक्षात घ्या. GMC लिंक्ड हॉस्पिटल ही संकल्पना 70रीन राबयल्या पूण 70रीन वचून तुम्ही पळयात GMC लिंक म्हणजे कितें लिंक कितें अर्थ आसा तेका कायदेशीर किंवा त्या मेडिकल हेतून ताका कितें तरी एक व्यवस्थित डेफिनेशन आसा काय कितें हे पयलीं आमी समजून घेवंक जाय. आता तुळशीदासान सांगले तशें की बाबा आमी लेमॅन आमकां ह्यो व्हडल्यो गजाली कळनात म्हणून जर GMC लिंक हॉस्पिटल आणि 100 खाटींचे जर तुम्ही हॉस्पिटल म्हणटा जाल्यार ती ऑक्सिजनाची जी लायन वचपाक जाय ती लायन ना. म्हणजे हांगा तुम्ही परत परत पेंटिंग करून हो कसली ही इमारत कितें म्हणून तुम्ही उबारपाक शकतात. हांव एकूच सांगता तुमकां हे व्यासपीठ किंवा हो प्रसंग राजकारण करपाचो ना म्हणून दर फावटी राजकारणा खातीर आमच्या पेडणेकरांची वाट लागता. गेली 12 वर्सां हो विषय आयज रखडत आसा. माजी मुख्यमंत्री आणि माजी आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सराची ही मूळ संकल्पना ह्या हॉस्पिटलाच्या निमतान MBBSचे सीट तांणी वाडोवन घेतलेले आणि ताच्या बदल्यान हे हॉस्पिटल हांगासर करपाची अशा पद्धतीची ही संकल्पना असली. जर तशा पद्धतीन जर सीट वाढले जाल्यार हे हॉस्पिटल कित्याक उबें जावना. त्याच्या उपरांत दयानंद सोपटे हे आमदार झाले. दयानंद सोपटेच्या कार्यकाळातून हो विषय रखडलो. आताचे आमदार जी दारोडकर आसात ते नवीनच आमदार आसात ते आपल्या पद्धतीन प्रयत्न करतात पण आमकां कोणूच सांगिना की हांगासर GMC लिंक हॉस्पिटल येतले
कम्युनिटी हेल्थ सेंटर आमचे शिफ्ट जातले काय नेमके कितें जातले ह्या बाबतीत कोणूच काय उलयना. आमी कांय गोष्टी समजून घेवपाचो प्रयत्न करपाक जाय. एक जीएमसी लिंक हॉस्पिटल जर करतलो जाल्यार त्या हॉस्पिटलाक ज्या पद्धतीन स्टाफ जाय तो स्टाफ भरती करपाक ऑलमोस्ट एका वर्साचो कार्यकाळ वयतलो. जर खरेंच सरकार सिरियस आसले हांगासर जीएमसी लिंक हॉस्पिटल करपाच्या बाबतीत जाल्यार नोकर भरती सुरू जावंक जाय आसली. ती नोकर भरती कितें आयज एप्लिकेशन केले आनी फाल्यां जॉईन जाले अशें जावपाक शकना. ती नोकर भरती सुरू जायना हेचो अर्थ हांगासर सरकारचो भलतोच विचार आसा हे पयलीं तुमी समजून घ्या. प्रत्येक वेळार आमकां हांगा आतां पयर एक तर जीएमसी लिंक हॉस्पिटल आणि पेडणेकरांक हांगा प्राधान्य मेळपाक जाय. पेडणेकरांक हांगा प्राधान्य मेळपाक जाय अशी तजवीज खंय आसा काय? सत्तरीकरांक प्राधान्य मेळपाक जाय म्हणून खंय तजवीज आसा काय? अशा पद्धतीचो कायदो नियम आसा काय? फक्त लोक उलयतात आमी तेच्यो घोशणा करतात. ती कायदेशीर प्राधान्य आसपाक जाय. 2000 नोकऱ्यो मोपा एअरपोर्टाचेर पेडणेकरांक दिल्या. गांवागांवांसून कशी वचोंक जाय आसले? रिक्षा तरी वयता गांवांसून. मागीर कितले दीस तुमी मूर्ख जातले? ते मूर्ख करतात आम्ही मूर्ख जातले हीच परंपरा पुढे चालू करूया. खरं म्हटल्यार आयज तिनूय लोकप्रतिनिधी हांगासर आसपाची गरज असली. त्यांच्यानी या विषयाचेर त्या वेळार आपल्या कार्यकाळात ज्यो गजाली जाल्यो त्यो लोकां मेरेन हाडपाची गरज असली. पूण दुर्दैवान ते कोणूच ना. आताच्या आमदारांक दिसता की अशा पद्धतीन ह्या विषयाचेर लोक एकठांय येतात म्हणजे ते आपल्या विरोधात म्हणून कित्याक तू तशा पद्धतीन समज करून घेता. हांगासर तुझ्या विरोधात किंवा कोणाच्या विरोधात हो विषयच ना. हो आमच्या पेडणेकरांच्या आरोग्याचो विषय असा आणि पेडणेकरांचो आरोग्याचो विषय जर आमकां हाताळपाक जाय तर आमचे लोकप्रतिनिधी आमच्या बरोबर जाय. आम्ही पेडण्याच्या संदर्भातलो विषय घेतल्या उपरांत या लोकप्रतिनिधींक तो विषय आपल्या विरोधात अशें कित्याक दिसता काय म्हणटा. ह्या फाल्यांच्यान विधानसभेचें अधिवेशन सुरू जाता. ह्या अधिवेशनान हांव विनंती करता आमच्या आमदाराक जी दारोलकर की हो विषय तेंच्यांनी ह्या विधानसभेच्या अधिवेशनात धसा लावपाची गरज आसा. जे प्रश्न आयच्या ह्या जनसभेत उपस्थित जाल्यात त्या प्रश्नाच्या बाबतीत सरकार कडल्यान तांणी स्पष्टीकरण घेवपाची गरज आसा. आमकां कळपाक जाय की हे जीएमसी लिंक हॉस्पिटल म्हणून हांगासर जर जातले जाल्यार ते कशा पद्धतीन जातले आणि जर ते जावचे ना जाल्यार ते कम्युनिटी हेल्थ सेंटर हांगा शिफ्ट जातले जाल्यार ते कशा तरेन जातले. नोकऱ्यो जर तुम्ही दितले म्हणटात जाल्यार त्या नोकर भरतीची प्रक्रिया कित्याक सुरू जावना. या सगळ्या प्रश्नाची उत्तरां आमकां मेळची पडटली. तुमकां हे आयची त्यांच्या भुरग्यांक जेन्ना कामां मेळना सुशिक्षित आसून सुद्धा आज कितलीशीच बेकारी वाडलेली आसा. तर हांव एकूच मागणी करता की हे हॉस्पिटल तयार जावचेच. त्याच बरोबर प्रत्येक जो सुशिक्षित तरुण आणि तरुणी आसात तांकां जॉब मेळचे. चड उलयनासतना कृती समितीचे हांव खूब आभार मानता. थँक्यू सो मच. की बाबा ह्या तुमचे कुंभकर्णाची झोप काढता त्या कुंभकर्णाच्या झोपेंतल्यान मातशे जागे जाय आणि ह्या हॉस्पिटलाच्या संदर्भात बेगिनात बेगीन कशें बाबा हॉस्पिटल एक सुरू जातले हाचेर एक कितें तरी एक्शन प्लान ठरयात आनी बाबा 2 म्हयन्या भितर 3 म्हयन्या भितर हे हॉस्पिटल आमी बांदून कंप्लीट करतले म्हणून. कित्याक तुमच्या सरकारान अशें शहाजानूय आसा जे ताजमहाल विदाउट टेंडर बांदता आणि त्याच्यानी ते बांदपाकूय सुरू करून शहाजान घरा गेलो तेन्ना आनी एक कोण तरी शहाजान असो तयार करा जो टेंडर काडीत आसतना ह्या हॉस्पिटलाचें काम सुरू करतलो. आता आमच्या कोणी तरी वक्त्यांनी म्हटलें की हांगा उपस्थिती मातशी कमी आहा. पण एक लक्षात दवरात ही उपस्थिती जी लोकांची आमची आसा पळय जांकां खरी तळमळ आसा ह्या हॉस्पिटल हे पेडणेकरांक बेगिनात बेगीन जावचें म्हणून हे लोक बशी घेवन येवंक ना किंवा तांकां कडेन बशी दिवंक ना किंवा बाकीचे अरेंजमेंट करूंक ना. हे लोक आपल्या कडेन जे कितें साधन सुविधा आहा स्कूटर आसा बस आसा तेणी येयल्ले आसा तेन्ना हे लोक खरे लोक पेडणेकार जांकां खरी ह्या हॉस्पिटलाच्या संदर्भात कळकळ आसा तेन्ना ह्या लोकांक तुम्ही कमी समजूचो न्ही. हे हांगा जर 200 लोक आसा जाल्यार त्या लोकांची 2000 लोकांची कॅपॅसिटी आहा तुमच्या कडेन सरकार कडेन दवरपाची. तेन्ना सरकारान अजूनय वेळ घाले नासतना ह्या हॉस्पिटलाच्या संदर्भात बेगिनात बेगीन कितें तो निर्णय घेवचो आणि जर तुमकां टेंडर काडीत आसतना जर तुमकां करपाचें आसा तेकाय आमी सपोर्ट करता. टेंडर करनासतना अशी कितलीशीच कामां केल्या तुम्ही तेतून हे एक घाला आणि बेगिनात बेगीन हे हॉस्पिटल सुरू करात अशी सगळ्या पेडणेकारांच्या कॅझिनो वाल्यात एक व्हडली बोट बांदता. तुम्ही पहिले आसतले व्हडली बोट बांदता आणि त्याचे काम सारकें फास्ट चालू आहा. 150 कोटीचो बजेट तो फुडल्या म्हयन्यान दिसता म्हाका ते इनॉग्रेशन करपाचें आहा.
सगळ्या ज्या मंत्रिमंडळाच्या दबाव हा केजरीवालांचो किंवा त्यांचे मेन फायनान्सर ते आज जर स्थानिक आमदार जर तेका हे फाल्याच जर काम चालू जावपाक जाय हे हॉस्पिटलाचे जर तो 100 लोक सहजच गोळा करू शकता तर थंय वचून ते काम बंद करीत केजरीवालचे बोट बांधता आमच्या पैशांनी तर काम बंद करीत फाल्यां ते हे आमच्या हॉस्पिटलाचे काम चालू जाता सांगपाचो पर्याय म्हणजे यांचे सरकाराचे इंटेन्शन नियत मिळावधी साफ ना तांकां अशेच लोक जमा जावपाक अशेच लोक त्यांच्या दारान येवपाक जाय आणि आता 3.5 वर्सां जाली आणि हो आमचो आमदार म्हणटा 8 महिने आनी लागतले म्हणून अरे आता फक्त 18 महिने उरले मरे नेक्स्ट इलेक्शनाक हांव तुका सांगूंक सोदता हांव एक स्वता इंजिनियर आणि ऑल गोवा कॉन्ट्रॅक्टर्स एसोसिएशन युनियनाचो प्रेसिडेंट आयच्या सरकारान रातोरात एस्टिमेट जाता कॉन्ट्रॅक्टर नियुक्त जाता आणि दुसरे आसा कॅबिनेट अप्रुव्हल जावन ते काम चालू जाता ते 8 महिने लागता ते तूं लोकांक थोडेशे मारू नाका आमचो जो हांगाचो जो स्थानिक प्रसाद शापूरकर तो ह्या हेतून जुळला आणि हांवें ताका पयला कसो ग्राउंड काम करता पळय तो आमी तो हांव आनी आमचे 2 MLA आसात आता मनसून सेशन येवपाचो आसा फाल्यांच्यान 2 MLA आहा प्रसाद स्वता त्यांच्या कडेन बसून अपॉइंटमेंट घेवन बसून बेगीन हो जो प्रश्न आहा 2 प्रश्न आमी आमच्या दोन्ही आमदारांनी मांडलेलो आहा हे हॉस्पिटल बेगींतल्या बेगीन चालू जावपाचे आणि 80% जे जॉब आहा हे पेडणेकरांक मेळचे आणि आसा म्हणून आज सगळी जबाबदारी जर आम्ही आमकां आमदारांक जबाबदार धरता मंत्र्यांक जबाबदार धरता मुख्यमंत्र्यांक जबाबदार धरता जी लिडरशीप आमच्या सरपंचांनी दाखोवंक जाय ही एकय सरपंचांनी येवंक ना एकय सरपंच येवंक ना जे फुडें येवन आमकां आयज तेंच्यांनी जमा करूंक जाय जे फुडें येवन आयज तेंच्यांनी सरकाराक जाप विचारूंक जाय ते आयज खंय कमी पडले आमी जाप विचारले म्हणून आयज कोण तेका विचारना फक्त एकूच काम करता ते प्रत्येक वेळी जर आमदारान दवरले प्रोग्राम जाल्यार फुडें येवन बसता फोटो काडटा हाका लागून प्रत्येक जाणांक म्हाका गांवांतल्यान तुमच्या गांवांत जी ग्रामसभा जर ह्या म्हयन्यांत आसा जाल्यार ग्रामसभेक एक प्रश्न घाला की जे GMC लिंक हॉस्पिटल आसा ते केन्ना सुरू जातले काय विचारा प्रत्येक ग्रामसभेत जे तुमकां तांकां सरळ सांगात की ते पेडणेचे हॉस्पिटल आसा तुमचे हॉस्पिटल न्हय म्हणून आमी हांगा विचारता म्हणून सगळे 20-21 जे पंचायती आसा थंय खंय जर ग्रामसभा आसा थंय मातशी रिटर्न नोटीस दिया आणि हे मातशें एक काम करा तांकां हे वेळार म्हाका भोवतम सांगचें दिसता की आमी जर रस्त्यार येवंक ना आमकां केन्नाच काय मेळपाचें ना खंयचे पेडण्याचे प्रोजेक्ट पळय प्रत्येक वेळार ते आतां विषय जो आसा तो ल्हान धरपाचो विषय आसा 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि ताच्या फुडली जर डेट दिली आमकां तेंच्यांनी जाल्यार हे जे दीस आसा त्या वेळार जे जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी पेडण्यान येता CM आसूं आणि थंय आमकां पत्रांनी वचचें पडले तरी पत्रांनी या आणि जाप विचारपाची आमची जी हक्क आसा तो आमी तांकां मुद्दम वचून विचारूंक जाय तरच आयज आमकां कितें मेळपाचें आसा देव बरें करूं आसतले भाई भावानो भयणीनो जाणटे लक्षात दवरा तांकां शिकपा खातीर कोण तरी मेडिकल म्हणजे कोण ताका दुयेंत जाय न्ही ते आमी पेडणेकर आसतले आमी पेडणेकर आसतले ते IPP म्हणजे PP तत्वाचे हॉस्पिटल दितले कॅपिटेशन फी घेतले आमकां कार्ड दितले म्हणटले की तुमकां फुकट आरोग्य सेवा दिता आणि तांकां जे दोतोरांक जे कितें करपाक जाय पळय म्हणजे मनीस लागतले पोट चिरपाक आनी कितें दिवपाक आमी आयले पोट दुखता म्हणून काय हो तांकां हो मेळ्ळो फुकट मेळ्ळो तांकां प्रॅक्टीस करपाक ते करपाचें आसा आमकां दुसरें कांयच नाका तुमी जे हे हॉस्पिटल करच्या टायमार ह्या चळवळीत सक्रिय राहूया ह्या चळवळीक आता 1 वर्ष कंप्लीट होता परतून एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करता की तुम्ही अजूनही त्या चळवळीत ह्या कामात लागलाय थँक्यू
फक्त आमच्या जीवाचेर हे खेळटात. हांकां निवडून हाडलेले आमी आसात. जेन्ना एअरपोर्ट, जेन्ना आयुष्य हॉस्पिटल ह्या टायमाचेर आमी ह्या कोलवाळे पुलाचेर बसून धरणां धरलेली आमच्या ह्या सगळ्या लोकांक सर्विशे मेळपाक जाय म्हणून. आयज हेंच्यांनी सगळे जमनी आमचे हडप केले. हांव तुमकां इतलें सांगूंक सोदतां, येता त्या 15 ऑगस्टाक की सगळ्यांनी हांगा धारगळी येवन काळो बावटो दाखोवन एक वराची हें दाखोवपाची, तरच आमकां हांगा न्याय मेळटलो. नाजाल्यार आमकां न्याय मेळपाचो पेडणेकारांक ना. आमी मागासवर्गीय म्हणटात, आमकां मागासवर्गीयाचे कितें मेळटा? कितें सर्विशे मेळटा? आयज आमचे भुरगे शिकलेले ना, कितें ना. जाल्यार हांव सगळ्यांक हात जोडून मागता परत एकदा की आमी 15 ऑगस्टाक काळो बावटो धरून हथसर आमी धरणां धरयात आनी हे सगळी चालू जावच्या पयलीं हे करचे पडटले. आनी इतले सांगून हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. तुमकां देव विश्वजीत राणेच्या टेबलार बसून न्हू गोंय असेंब्लीच्या फ्लोराचेर ह्या आमदारान 2 डिमांड दवरपाक जाय. एक म्हणजे जी रिक्रुटमेंट हांगासर जातली ती 500 जावं 1000 जावं, त्या रिक्रुटमेंटा खातीर मानवे मतदारसंघाच्या जनतेक किंवा पेडणे तालुक्याच्या जनतेक मिनिमम म्हणटात तशे 40% रिजर्वेशन तेणे आमकां दिवपाक जाय. जर 10 नोकरे भरले जाल्यार 4 आमचे आसपाक जाय. 80% we want 80% reservation. 80%. त्याच्या पलीकडे दुसरे म्हणटात ते. सेकंड विषय तेका हांव सांगता, फाल्यां तूं हो प्रश्न तेका थंयसर घालपाक जाय. तुका खरेंच तळमळ आसा जाल्यार की ते पोस्ट फॅक्टो अप्रुवलाचेर तुझे सरकार चलता. टेंडराचेर वचनाका. टेंडर काढून तुम्ही आनी 5 वर्सां कंप्लीट करचे ना. हे आरोग्याच्या दृश्टीन हो प्रकल्प आसा. हो प्रकल्प इमिजिएट कमिशन जावप ही काळाची गरज आसा. आणि हेल्थ मिनिस्टराक हेचे उलोवपाचो हेचो नैतीक अधिकारच ना, कित्याक ही बिल्डींग अजून प्रमोद सावंतान हेल्थ मिनिस्टरा कडेन दिल्लीच ना. सो तेका लागून गोंयच्या मुख्यमंत्र्यान आमकां सांगपाक जाय. गोंयच्या मुख्यमंत्र्यान आमकां सांगपाक जाय 8 आनी 9 म्हयने न्हू, 26 जानेवारी 2026 ह्या दिसा हे हॉस्पिटल जीएमसीची संलग्न फुल्ली कमिशन्ड हॉस्पिटल आमकां जावपाक जाय. हेच्या खातीर जर ह्या मुख्यमंत्र्यान फाल्यां जर असेंब्ली फ्लोर ऑफ द हाऊस जर आमकां जर आश्वस्त करूं ना पेडणेकारां आनी तमाम गोंयच्या जनतेन, जाल्यार पेडणे तालुक्यातल्या तमाम जनतेन एक तयारी दवरपाक जाय की पणजे वचून आमकां मुख्यमंत्र्याच्या बंगल्याचेर वचून आंदोलन करचें पडटलें. थँक्यू. पण हांव सांगता खंय तरी सरकार खंय तरी कमी पडला आणि तातूंत लोकप्रतिनिधी कमी पडला. कित्याक जेन्ना आमी लोकप्रतिनिधी निवडून काडटात म्हणजे आमची एक इच्छा आसता तो आमची फुडली कामां करतलो म्हणून, कितें तरी फुडें करतलो. आयज पेडण्यान सगळेच प्रकल्प व्हडले नांवां अशी दिसतात की ती नांवांचो आनी ताचो कितें फायदो तो तांकां स्वता जालो आसतलो. एअरपोर्ट म्हणा, आयुष हॉस्पिटल म्हणा, इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणा आनी हे दुसरे आमचे हॉस्पिटल. पण पेडणेकारां खातीर कितें आसा, पेडण्याच्या जनतेसाठी कितें आसा, त्याच्यासाठी कितें कोणी केला. खरें म्हणजे आज ही जी वस्तुस्थिती आसा ती खूप भयानक आसा. म्हाका दिसता ही जाता तितले बेगीन सुरू जावकूच जाय. पण एक सांगतना एक अशें दिसता की आता आमी जशें उलयलो ती ही संलग्न म्हणटात ते. पहिली गोष्ट म्हणजे ते एफिलिएटेड आसूं शकता, हे हांव मान्य करूं शकता. आणि जशी त्यांनी ऍडमिशन तांकां जाय आसली भुरग्यांचे म्हणून जर केले जाल्यार एफिलिएटेड आसूंकूच जाय आशिल्ले आणि हे टॉप प्रायोरिटीचे तेन्नाच जावंक जाय आसलेले. ताका टेंडरां काडटले, हे काडटले, ते काडपाची गरज ना. कित्याक हॉस्पिटल ही बेसिक रिक्वायरमेंट, त्याच्यासाठी एमर्जन्सीज आसता. सो टेंडरिंगाची गरजच लागची नासलेली. खरें म्हणजे हे 13 वर्सां जी लागली ते खरें म्हणजे 5 वर्सांतच जावंक जाय आसली. मॅक्झिमम सेकंड हितून तरी जावंक जाय आसलेली. सो सगळ्यात हातून कितें जाला, आमचे लक्षच ना पेडणेकर सगळे गोष्टी ग्रांटेड घेतलेले आसा आमच्या पेडणेकारांक. म्हाका दिसता हे लोकप्रतिनिधी स्पेशली आमच्या पेडणे कॉन्स्टिट्युएन्सीचो ह्यो आनी सांगपाची गरज ना. ह्यो विषय इतलो गंभीर आसतना जर हॉस्पिटलाचो जर तो केन्ना असेंब्लीन उलोवंक शकना, कितें करूं शकना, हेच्यातले आनी दुर्दैव आमचे कितें आसा. सो म्हाकाय खबर आहा टायम खूब आहा, तुमी तुमचो बरोच स्पेशली आमचे जे सिनियर सिटीजन्स आहा तांकां खूब वेळ उबे रावचें पडटा म्हणून हांव थोडक्यात घेता. खरें म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जे रोजगार, म्हाका जशें हेंच्यांनी आतां म्हटलें 40%, मागीर प्रभुदेसायन म्हटलें 80%. खरी गोष्ट म्हणजे ही गरज आसा आणि याच्यासाठी
म्हाका दिसना कितें सरकार कितें करतले, हे आमकांच करचे पडटले, आमकांच लागीं जावचे पडटले. कित्याक इतल्या दिसांनी एक जाणवला सरकार स्वता म्हणून आमच्या पेडण्यासाठी कांयच करिना. आज एअरपोर्टाची स्थिती कितें आसा, सगळे कडेन स्थिती कितें आसा, सगळे भायल्यो गाडयो येवं शकतात, 70च्या गाडयो पेडण्यान येतात, पण पेडण्याच्या गाडी एअरपोर्टाचेर जायनात. ही आमचं खरं म्हणजे आज आमचे अभाग्य आसा, आमी खरें दुर्दैवी आसात, आमी खरें म्हणजे शापीत आसा अशें जावंक जालें आतां. सो पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी मिनिमम 40% म्हणतात ते म्हाका सुद्धा दिसता मिनिमम 40% रिक्वायरमेंट जावची. ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकवट करून तसे एक आम्ही निवेदन दिवची गरज. आणि लोकप्रतिनिधींनी ह्यो जो स्पेशली जिताने आणि आमच्या पेडण्याच्या आमदाराने हो विषय हितून विधानसभेत काढूचो आणि ह्याची तरी एटलीस्ट गॅरंटी घेवची की बाबा 40% आमच्या पेडण्याच्याच लोकांक प्रिफरन्स दिवचे म्हणून. खंयची ही सभा जी आसा ती खंयच्याच राजकीय पक्षाच्या विरोधात ना. आयज दुःख दिसता की पेडणेकारांक जे गोष्टी बऱ्या खातीर जाय आसता त्याच्या खातीर प्रत्येक वेळा ह्या सरकारच्या विरोधात रस्त्यार येवचे पडटा. ही अक्षरशः लांछनास्पद गोष्ट आसा आणि हो निर्लज्जपणाचो कळस चाललेलो आसा. कोणाचेर खंय आरोप केल्याशिवाय त्या मनशाक खंय जाग येना. आमचो मांद्रे मतदारसंघाचो आमदार जसे किशोरान आता सांगले की त्यांनी फुडाकार घेवपाक जाय म्हणून. तेका दिसता की जनसमुदाय रस्त्यार उतारलो म्हणजे त्याच्यावर आरोप करपाक उतारलो म्हणून. हांव तेका याद करून दिवंक सोदता ज्या वेळाचेर मास कन्वर्जन पेडणे तालुक्यात चलताले त्या वेळाचेर विश्वजीत राणे हो टीसीपी मंत्री आसलो, आताय बी आसा. त्याच्या विरोधात संपूर्ण पेडणे तालुक्या बरोबर आमचो पेडणे मांद्रे मतदारसंघाचो आमदार रस्त्यार उतारलेलो कित्याक लोकांच्या न्याय हक्का खातीर. आयज हो आरोग्याच्या निगडीत विषय आसा. आयज आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आसा. मागीर हे हॉस्पिटल कार्यान्वित करच्या खातीर हो आमदार आता रस्त्यार कित्याक उतरना. 1 वर्सान खूप पाणी गेले. अरे मात तरी विचार कर तू. म्हणून तुझी कन्वर्जना स्टॉप झालेली ना. देखावे आणि प्रदर्शना जसे दीपकान म्हटले की धाल्यार उभे रावतात तसे हाडून उभे कर नका. हो आरोग्याच्या निगडीत हो विषय असा ज्याच्या बरोबर काल सुद्धा तो बीजेपी कार्यालयात वतना व्हिडिओ व्हायरल झाला. हांव याद करून दिवं इच्छिता की हे हॉस्पिटल ह्या हॉस्पिटलाचे पूर्णपणे श्रेय कोणाचे संबंध बरे आसूयेत वाईट आसूयेत पण याचे पूर्णपणे श्रेय भविष्यात सुद्धा हे हॉस्पिटल प्रकल्प हांगा येवच्या खातीर हे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेका दिवचेच पडटले. तो पडलो तेका उडयलो म्हणून तो विषय हे करू नका की लोकांनी त्याच्यावर राग काढलो. कारणां वेगवेगळी आसूं येता पण ज्या वेळाचेर इंडियन मेडिकल काउन्सिलान जेन्ना एक हॉस्पिटल जीएमसी जेन्ना अटी घातले की तुझ्या सिटी वाडोवपाक एक 50 सिटी वाडोवच्या खातीर एक रुरल एरियेन एक हॉस्पिटल आसचे पडटले 100 बेडेड हॉस्पिटल म्हणून. त्या वेळाचेर ह्या पार्सेकर सरान आपल्या पेडणे तालुक्याचो आणि मांद्रे मतदारसंघाच्या जनतेच्या 3 वेळार निवडून दिलो. त्याच जनतेचो त्यांनी विचार केलो. 2017 जाल्यार 2019 अपेक्षा असलेली की हे हॉस्पिटल फुल्ली कमिशन जाताले म्हणून. आता जीएमसी लिंक हो गैरसमज सगळीकडे पसारो करपाचो प्रत्येकाक खबर आसपाक जाय. जीएमसी लिंक म्हणजे कितें ते. आता डीएचएस आसा डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आसा हे सीएचसी त्या कॅटेगरीन येता. म्हापसाचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल त्या कॅटेगरीन येता. विविध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पीएचसी सीएचसी सगळे डीएचएसान येता डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसान येता. तो स्टाफ अदला बदल जाऊ शकता पण जीएमसीचो स्टाफ या हॉस्पिटलांनी येऊ शकना. ज्या वेळाचेर पेडण्याची जमीन मांद्रे मतदारसंघातली जमीन जेन्ना आम्ही जीएमसीचे सिटी वाडोवपा खातीर सॅक्रिफायस करता त्या वेळाचेर पेडणेकारांचो अधिकार ना. हांगासर जीएमसीचे डॉक्टर येवपाक सराचो होच संकल्प आसलेलो की आमकां जीएमसीन जे हॉस्पिटल सेवा दितात जीएमसीन जे नर्सी सेवा दितात इवन कंपाऊंडर टेक्निकल स्टाफ एमटीएस स्टाफ क्लेरिकल स्टाफ तो सगळो स्टाफ हांगासर येवपाचो किंवा हांगासरलो स्टाफ मागीर एक्सचेंज जावपाचो हो संकल्प आसलेलो. आणि म्हणून ते जीएमसी एक्चुअली हे जेन्ना जीएमसीची जेन्ना सबसिडियरी ब्रांच जातली तेन्ना इट इज कॉल्ड जीएमसी अफिलिएटेड ब्रांच.
हांगासर ह्या हॉस्पिटलान डीएचएसाचो स्टाफ येवचो ना, जीएमसीचो स्टाफ येवपाचो पूर्णपणे अधिकार आसतलो आणि ती आमची मागणी आसा. आणि त्या मागणी खातीर कसो टीसीपीच्या वेळाचेर जंय ते आर्थीक व्यवहाराचो विशय आसलेलो तेन्ना हांव मांद्रे मतदारसंघाचो आमदार रस्त्यार इल्लो, जाल्यार आयज ह्या हेल्थाच्या विशया खातीर लोकां बरोबर हो मांद्रे मतदारसंघाचो आमदार रस्त्यार कित्याक येयना? हेचो विचार सामान्य जनतेन करपाची गरज आसा आणि नागरिकांनी करपाची गरज आसा. जशें किशोरान सांगले की आता 64-65 वर्सां जाली गोंय मुक्त जावन पोर्तुगीजांच्या गुलामगिरींतल्यान, पण ह्यांच्या गुलामगिरींतल्यान आमी अजून मुक्त जाल्लेले ना. 1-2 लाख रुपया खर्च करून आमकां डिलिव्हरी करची पडटा. आमच्या महिलांची गरोदर महिलांची जर सुटका करतलो जाल्यार प्रायव्हेट हॉस्पिटलांची दारां भरची पडटा आमकां. हे दुःख न्हू. 65 वर्सां लागता. दोतोर प्रमोद सावंत वायज डॉक्टर हा बाय प्रोफेशन. अरे 65 वर्सां लागता पेडणे तालुक्यान एक सिझरियन करपाक, गरोदर महिलेची सुटका करपाक. हे सरकार तुझें एक उदाहरण दिता, फक्त तुमकां एक उदाहरण दिता, तुमकां कळटलें. आरोप करना तेचेर, पण हे सगळ्या विशयाक जर जबाबदार जर कोण आसा, हो आमदार जबाबदार ना. बिकॉज हेका कांयच कळना आणि जेका कळना पळय तेच्या फुड्यान गाराणी घालून काय अर्थ ना. एका सबसे जबाबदार जर कोण आसा जाल्यार गोंयचो मुख्यमंत्री आसा. हो म्हाजो जाहीर आरोप आसा ह्या सभेंतल्यान. दोतोर प्रमोद सावंत ह्या प्रकल्प हो रखडवपाक सबसे एका जबाबदार मनीस आसा. एका कित्याक हांव तुमकां एक्सपोज करून सांगता कसो जबाबदार आसा तो. जीएसआयडीसी कोणा कडेन आसा? गुगलार सर्च मारा आनी पळया जीएसआयडीसी कोणा कडेन आसा ती. हो प्रकल्प कोण करता? हो प्रकल्प कोण करता? गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करता. मनोहर भाईच्या फाटल्यान लगट धरून व्हाईस चेअरमॅन आणि आता चेअरमॅन झालो. कित्याक हो प्रकल्प कंप्लीट जावना? सांग मरे गोंयच्या जनतेक. तू मुख्यमंत्री तो दोतोर प्रमोद सावंत